नमस्कार, माझं कोकण विथ निधी राणे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवते निरफणसाची कापं रवा लावून. निरफणसाला इंग्रजी नाव आहे ब्रेड फ्रूट. तर निरफणस हे फळ फारच गुणकारी आहे. त्याच्यामध्ये पोटॅशियम, फायबर, विटामिन, मॅग्नेशियम, कॅल्शियम जास्त हे सगळे गुण असतात. हाय दोस्तों, आज मम्मा बनवते निरफणस. बघा तुम्ही कसं बनवता. शौर्य मला सांगतोय की मम्मा मी सांगतोय, तू नको सांगूस, मी बोलतो व्हिडिओमध्ये. म्हटलं बोल बाबा, तुला जे काय बोलायचं आहे ते पहिलं तुझं संपवते, मग मी बोलते. तर निरफणस हा बऱ्याचशा लोकांच्या पडसात त्याचं झाडही असतं आणि अशा प्रकारे त्याचं हे फळ आहे आणि चवीला हे खूपच चविष्ट लागतं. जर त्याची भाजी बनवली तरीही उत्तम. आता मी बनवते कापं. तर कापं बनवताना आपल्याला निरफणस कट करून घ्यायचं आहे आणि त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि जी मधली माव असते ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कापांच्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला हवं तशी तुम्ही कापं बनवू शकता. एकदम छोटी पाहिजे तर छोटी बनवू शकता, मोठी पाहिजे तर मोठी. मी अशा प्रकारे कट करून घेते आहे. आमच्या घरात जास्त भाजीपेक्षा जास्त आवडीने कापं खाल्ली जातात आणि रवा फ्राय असेल तर खूपच छान लागतात ते. आणि आता मी अर्धा निरफणस ठेवते आणि अर्धा आत्ता बनवते आहे, कारण आम्हाला तिघांसाठी हा अर्धाच खूप होतो. अरे मस्त, आता तुला कॅमेरा पकडायला यायला लागला. पहिला ओरडून घ्यायचा. अरे तू नीट बस, नीट 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 दिसत नाही. बस मांडी घालून इकडे इकडे इकडे. आता खरंच लागलं. पहिली तर जूत म्हणत जवळ ये ना. मम्मा दिसत नाही सणपणस. सणपणस नाही रे, निरफणस. काय बोलतो माझा बोबडा. लगेच काळा होतो. लगेच कसा मम्मा? लगेच काळा होतो म्हणून त्याला पाण्यात टाकायचं. लगेच कट करायचा, पाण्यात टाकायचं, कट करायचा, पाण्यात टाकायचं पटकन. दोस्त असं पटकन असं त्याचे बीज काढायचे आणि मग ते पटकन टाकायचं त्याचं निरफणस. आता शौर्य पण आवडीने खाणार आहे ना. बघा केक मस्त दिसते. बघा हे बघा, काढून दाखवतो बघा. मी आता निरफणस स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामधलं पाणी सगळं निथळून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये आपण घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर मी ते घालून घेते लाल तिखट आणि त्यानंतर हळद. हे सगळं आपल्याला व्यवस्थित कापांना लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने मीठ आणि मसाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता मी कापांना व्यवस्थित मसाला आणि मीठ लावून घेतलं आहे आणि आता इथे घेतला आहे रवा. इथे प्लेन रवा घेतला आहे, त्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. डायरेक्ट मी कापांना लावते आहे आणि कापं तव्यावर घालून घेते. मी तवा गरम करून घेतला आहे, तर आता पटापट मी घालून घेते. इथे शौर्य पण आला आहे, त्याला पण मला मदत करायची असते प्रत्येक वेळेला. अशा प्रकारे सगळ्या कापांना मी रवा लावून व्यवस्थित दोन्ही बाजूने रवा लावून घेऊन
तव्यावर घालून घेते. त्यानंतर घरचेप्रमाणे आता आपण तेल घालून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. तेल घालून झाल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून हे दोन्ही बाजूने व्यवस्थित कापं शिजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला कापं रेडी करायचे आहेत. मी ते कापं रेडी केली आहेत. तुम्ही बघू शकता सगळी कापं व्यवस्थित शिजली आहेत आणि खूप मस्त झाली आहेत. कुरकुरीत पण होतात आणि चवीला पण खूप टेस्टी लागतात. शौर्याला पण खूप आवडली. तो कधी खात नव्हता तर त्यालाही हल्ली आवडू लागली आहेत आणि कधीतरी महिन्यातून 2 वेळा आमच्याकडे निरफणस असतोच सीझनमध्ये. आणि आता शौर्याचे रिएक्शन खूप चांगल्या होत्या खाल्ल्यानंतर. त्याला खूप आवडली. बटाट्याची कापासारखीच लागतात, त्यापेक्षाही खूप जास्त टेस्टी लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. मला लागलेलं तसं फणस टाकते.